हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. तर आज मी चिऊसाठी मस्तपैकी साबुदाणा खीर बनवली, कारण आज माझा उपवास होता म्हणून मी शाबू भिजायला घातलेला. मग त्या शाबूमधून थोडासा शाबू मी साईडला काढून ठेवला. सगळ्यात आधी कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलं, त्यानंतर मिक्सरमध्ये थोडे ड्रायफ्रूट्स आणि साबुदाणा टाकून त्याची बारीक पेस्ट करून घेतली. मग कढईमध्ये तूप टाकून त्यामध्ये बारीक केलेला साबुदाणा आणि ड्रायफ्रूट्स टाकले. त्यात थोडंसं दूध घातलं. दूध घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, नाही तर घातलं तरी चालेल. मग थोडंसं पाणी टाकलं आणि सगळं छान हलवून घेतलं. शेवटी चवीपुरता थोडासा गूळ घातला. गूळही तुम्हाला आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि इकडे चिऊची मस्ती सुरू होती. मी किचनमध्ये असले की ती माझ्या मागे मागे येते आणि माझा पाय पकडते आणि वरती घेण्यासाठी हातवारे करते. अजून नीट बोलता येत नाही, पण तिच्या त्या मस्तीमधून मला सगळं समजतं. मग तिला उचलून घेतलं आणि इकडे आपली साबुदाण्याची खीर पण एकदम मस्त तयार झाली होती. चिऊला खीर खायला दिली आणि तिने अगदी आवडीने खाल्ली. तिला खीर खूपच आवडली. तुमच्या बाळालाही नक्की आवडेल. खीर खाल्ल्यानंतर आमच्याकडे मस्ती झाली. इकडे आम्ही पोटभर खाल्लं होतं, पण दादाचं अजून पोट भरणं चालूच होतं. खा नाही तर मारेन असं म्हणत आमची मस्करी चालू होती. आज माझा उपवास असल्यामुळे मला जरा फराळाला उशीरच झाला होता, त्यामुळे शेवटी मी सुद्धा मस्त साबुदाण्याची खिचडी खायला घेतली. तर असा होता आजचा छोटा व्लॉग. तुम्हाला चिऊची मस्ती आणि आजची साबुदाण्याची खीर आवडली असेल ना, मग व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप मोठा सपोर्ट आहे. आणि असेच छोटे छोटे घरगुती व्लॉग पाहायला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझ्यासोबत नक्की राहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.